यूं तो पल की जिंदगानी में यूं तो पल की जिंदगानी में ऐशो आराम काफी है, पर जुनून देशभक्ति को शहादत का अरमान काफी है। लड़ने वाले तो धर्म जाति मजहब के नाम पे लड़ते हैं, हम फौजी लड़ते हैं देश के खातिर, बस ये सुकून काफी है। आज विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित असलेले जे काही आजी माजी सैनिक आहेत, या सैनिकांचे ऋणनिर्देश करण्याचं आपलं कर्तव्यच आहे। मी विद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य देवंपल्ली सर यांना विनंती करतो की आज जे आलेले सैनिक आहेत त्यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा। आकाश सानप। अक्षय रोडे। अक्षय उगले। कोणी आलेला असेल जर नाव नसेल घेतलेलं त्यांनी सुद्धा या पटकन। पंकज उगले, निलेश उगले, जरा पटकन। त्यानंतर प्रत्येक गोडगेचे पालक आलेले आहेत। पालक असेल तर त्यांनी यायचं, आपला मुलगा जर सैन्यात असेल, कोणी जर पालक असेल तर त्यांनी स्टेजवर यायचे। श्रावणी तानाजी, कांदोडे समृद्धी रवींद्र या विद्यार्थ्यांचं आज अभिष्ट चिंतन आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य श्री देवंपल्ली सर यांनी वाढदिवसाच्या विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो। लेट्स गो। घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाहीत, सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाहीत, सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाहीत। याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी येत आहेत विद्यालयाचे ज्येष्ठ उपशिक्षक श्री थापाळे सर। आपल्या भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बालमित्रांनो, या ठिकाणी कालच आपल्या शाळेला एक गोष्ट जी आहे ही या ठिकाणी घडलेली आहे। आपल्या शाळेचा
इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेला जो विद्यार्थी आहे चिरंजीव परेश खाडे याची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने आयोजित केलेली जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेसाठी याची निवड झालेली आहे आणि ही कार्यशाळा 23/8/2024 रोजी या ठिकाणी होणार आहे। तर या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे। त्याबद्दल या विद्यार्थ्याचं शाळेचे उपप्राचार्य श्री देवंपल्ली सर यांनी या विद्यार्थ्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। परेश खाडे सर्वांनी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या शाळेच्या या मागील वर्षाचे म्हणजे थोडक्यात 23-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेने गुणवत्तेच्या बाबत या ठिकाणी विशेष अशी भरारी जी आहे जी भरारी या ठिकाणी घेतलेली आहे। तर आपण या ठिकाणी आपला 10वीचा जो निकाल आहे या निकालाचं या ठिकाणी जर आपण विश्लेषण केलं तर इयत्ता 10वी मध्ये या ठिकाणी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहे 224 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 223 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहे आणि आपल्या विद्यालयाचा जो निकाल आहे हा निकाल 99.55% लागलेला आहे। एकच विद्यार्थी या 10वी मध्ये नापास झालेला आहे। ही आपल्या शाळेच्या दृष्टीने एक अभिमानास्पद गोष्ट आहे। तर या 10वी मध्ये प्रथम 3 क्रमांक जे आलेले विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी वाचन करत आहे। ते विद्यार्थी जर आलेले असतील तर त्यांनी या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे। हा जो सत्कार आहे आपल्या शाळेचे हितचिंतक श्री गोरक्षनाथ जाधव यांनी या विद्यार्थ्यांसाठी ट्रॉफ्या ज्या आहे या ट्रॉफ्या त्यांनी तयार करून आणलेल्या आहेत। तर प्रथम विद्यार्थी जो आहे तो आहे मुळे सिद्धेश घनश्याम, याला 95.20% मार्क मिळालेले आहे आणि तो 10वीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत आपल्या केंद्रामध्ये सर्वप्रथम आलेला आहे। सर्वांनी या विद्यार्थ्याचं जोरदार टाळ्या वाजवायचे। या विद्यार्थ्याच्या घेण्यात आलेल्या सुपर 50 मध्ये सुद्धा हा विद्यार्थ्याचा क्रमांक आलेला आहे। त्याबद्दल पुन्हा त्याचा या ठिकाणी सर्वांनी सत्कार करायचा आहे, टाळ्या वाजवायचे जोरदार। द्वितीय क्रमांक आहे की ते आकाश संदीप, या विद्यार्थ्याला 94.40% मार्क मिळालेले आहे। मी गोरक्षनाथ जाधव यांनाच विनंती करतो की 10वीचे प्रथम 3 क्रमांकाचा त्यांनी सत्कार करावा। गीते आकाश संदीप। त्यानंतर तृतीय क्रमांक आहे सानप प्रगती राजाराम, या विद्यार्थिनीने 93.40% गुण मिळवलेले आहे। सानप प्रगती राजाराम हिचे पालक आलेले असते तर त्यांनी या ठिकाणी हा सत्कार घ्यायचा आहे किंवा त्याचा भाऊ। तर या ठिकाणी एसएससी बोर्ड परीक्षा 12वी बोर्ड परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाचा जो निकाल आहे तो 95.07% लागलेला आहे। तर या ठिकाणी 12वी कला उपाध्यक्ष श्री सुभाष मुकले यांनी करावा अशी मी विनंती करतो। प्रथम विद्यार्थी आहे सानप साक्षी निवृत्ती, या विद्यार्थिनीला 73.67% मार्क मिळालेले आहे। विद्यार्थ्यांचा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। दुसरी विद्यार्थिनी आहे कांदळकर कावेरी तुकाराम, हे द्वितीय आलेली आहे। हिला 68.50% गुण मिळालेले आहे। कांदळकर कावेरी। पुढचा तृतीय क्रमांक जे आहे हे तृतीय क्रमांक या ठिकाणी 3 विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे। त्यामध्ये उगले अक्षय प्रकाश 68% गुण या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे। उगले अक्षय प्रकाश या विद्यार्थ्याचे पालक आलेले आहे सुभाष मुकले यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे। पुढची विद्यार्थिनी आहे जाधव वैष्णवी योगेश, हिने सुद्धा तृतीय क्रमांक मिळवलेला आहे 12वी कला, तिने या ठिकाणी सत्कार घेण्यास उपस्थित राहावे।
आणि वाणिज्य या विभागात या ठिकाणी या विभागाचा जो निकाल आहे तो 91.14% लागलेला आहे. तर या वाणिज्य विभागातील प्रथम 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सौ वनिता जगताप माता पालक शिक्षक संघाच्या ज्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी करावा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी प्रथम क्रमांक आहे गुंजाळ अनुजा शांताराम या विद्यार्थिनीला 77.67% गुण मिळालेले आहे. ती विद्यार्थी आलेली असेल तर तिने पटकन स्टेजवर यायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. द्वितीय क्रमांक आहे आनंदा या विद्यार्थ्याला 74.17% गुण मिळालेले आहे. तृतीय क्रमांक आहे निंबाळकर श्वेता भोगसाहेब या विद्यार्थिनीने 73.17% गुण मिळवलेले आहे. निंबाळकर श्वेता, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या विद्यार्थ्यांसाठी. 12वी विज्ञान या विभागात त्यांचा सत्कार आपल्या गावचे चेअरमन विविध काळी विकास सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रशेखर उगले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथम क्रमांक आहे उगले संस्कृती सचिव या विद्यार्थिनीने 12वी विज्ञान बोर्ड परीक्षेत 85.33% गुण मिळवलेले आहे. या विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी आलेले, त्यांनी सत्कार घेण्यासाठी नवी रामदास तिने पुढे यायचं आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे शिंदे रोशन बाबाजी 79.83% गुण मिळवून हा विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. शिंदे रोशन बाबाजी लवकर. त्यानंतर या ठिकाणी करे विद्यार्थी सहाय्यता निधीतून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं विद्यालयातर्फे या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी सर्वप्रथम आपल्या शाळेचे प्राचार्य श्री बागुल सर यांचा सत्कार करावा. ते नाहीये तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री उगले UN सर यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. त्यानंतर ज्युनियर कॉलेज इंचार्ज श्री गुंजाळ सर यांचाही सत्कार ते करत आहे. आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री DS उगले सर यांचाही सत्कार या ठिकाणी ते करत आहे. उगले सरांनी हा सत्कार स्वीकारावा. DS उगले सर. या ठिकाणी गोरक्षनाथ जाधव यांनी विद्यालयाला या ठिकाणी ट्रॉफी जी आहे ती सुपूर्द केलेली आहे. चांगल्या या ठिकाणी देवणपल्ली सर, गुंजाळ सर आणि DS उगले सर त्या ट्रॉफीचा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने स्वीकार करत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. IBT अंतर्गत जो विषय आहे शेती विभाग, या शेती विभागाची जी काही सहल नेली होती
आपल्याच पंचक्रोशीतील निमगाव गावातील मधुकर खंडेराव सानप पानसरे यांच्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्यांनी जी काही तंत्रज्ञानाने शेती केलेली आहे ती खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिली आणि ती शेती पाहून आम्ही खरंच भारावून गेलो. असं अगदी जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन त्यांनी केलेलं होतं. दुसरे जे ग्रामस्थ आहेत, दुसरे जे काही शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी ते आहेत सोमनाथ सानप यांच्याही मळ्यामध्ये त्या ठिकाणी जर आम्ही ती शेती पाहिली आणि खऱ्या अर्थाने दोन्ही शेतकरी जे आहेत त्या दोन्ही शेतकऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी शेतीचं व्यवस्थापन हे केलेलं आहे आणि ते दोन्ही शेतकरी या ठिकाणी आज विद्यालयामध्ये उपस्थित आहेत. आपल्या विद्यालयाच्या तर्फे त्यांचा छोटासा सत्कार त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मी देवणपल्ली सरांना विनंती करतो की मधुकर खंडराव पानसरे यांचा सत्कार त्यांनी करावा. शेतीच्या पाणीसाठी आपल्या विद्यालयाची त्या ठिकाणी ट्रीप गेली होती. त्यांनी आपल्या सर्व मुलांची नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. सोमनाथ सानप यांचाही सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. एक छोटस निवेदन आहे. या ठिकाणी आपल्याकडे अनेक दानशूर जे आहेत, जसं या ठिकाणी निमगावचे जे या प्रगतीशील शेतकरी की ज्यांनी आमच्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना तिकडून सोडण्याची पण व्यवस्था केली, नाश्त्यापाणी सोय केली आणि त्यांनी जी डेव्हलप केलेली जी शेती आहे जवळपास 20 एकराचा आजचा जो प्लॉट आहे त्यांचा आर्थिक टर्नओव्हर इकॉनॉमी या सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं. 1-2 दिवसापूर्वी ट्रीप गेली होती. त्याचबरोबर या ठिकाणी सीताराम रामचंद्र उगले यांनी विद्यालयाला 5,000 रुपयाची भेट या ठिकाणी दिलेली आहे. मंजुळाबाई सीताराम उगले यांच्या स्मरणार्थ यांनी या ठिकाणी विद्यालयाला 5,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यालयाचे उपराचार्य देवणपल्ली सर यांना विनंती करतो की या रकमेचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा. देवणपल्ली सरांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा विद्यालयाच्या वतीने. या टीव्ही मधून या ठिकाणी जे काही गुणवंत विद्यार्थी असतील त्यांना बक्षिसाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर आमची 2006 आणि 7ची जी 12वी 8ची जी बॅच आहे 2006 आणि 7 या बॅचचा जो निकाल आहे 100% लागला होता आणि म्हणून या बॅचच्या वतीने सुद्धा या ठिकाणी 8,000 रुपयाचं जे बक्षीस आहे, 8,000 रुपयाची जी ठेव आहे ती विद्यालयाला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत भरत वाळुंज आणि काकड मॅडम यांनी यायच्या स्टेजवरती आणि विद्यालयाला या ठिकाणी ही रक्कम या ठिकाणी सुपूर्द करायची आहे. देवणपल्ली सरांना विनंती करतो, गुंजर सरांना विनंती करतो की यांनी या VP जाधव सर या VP जाधव सर यांनी पण या स्टेजवर त्याच प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यावं. गुंजाळ अनुजा शांताराम हिचे पालक आलेले, त्यांनी स्टेजवर यायचे ट्रॉफी घेण्यासाठी. गुंजाळ अनुजा शांताराम या ठिकाणी गोरक्षनाथ जाधव इथे ट्रॉफी त्यांना देत आहे. आम्ही सारी तिची मध्ये रंग वेगळे गंध वेगळे तरी येतील सर्व फुले. प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू, सदा तिचा ध्वज उंच धरू.
आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नेत्यांचे क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी आणि तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी शाळेतील छोटी मुले आपल्या समोर भाषण सादर करतायत. टिंकुरज इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयामधून ती मुले येणार आहेत. प्रथम येते भक्ती उगले. थँक्यू बेटा. आरवी गारे सिनियर केजी. Good morning, everyone. My name is Ashri Bhakshat. Today is 15 August. Happy Independence. And this is my country. Happy Independence Day. Each peace national Working Day. We are celebrating Independence Day. I love my country. Jai Hind. Good morning, everyone. My name is Ayan Shukla. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all very happy Independence Day. Independence Day is the national festival of India. We got freedom on this day. I am proud to be Indian. I love my country. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Let's go. त्यानंतर आयांश उगले फर्स्ट मधून येतोय. Good morning, everyone. My name is Aglet Sudarshan Gorade. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is National Festival of India. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. Thank you. त्यानंतर सिद्धी सांगळे. चल चल चल. Good morning, everyone. My name Thank you.
मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना मिले मिले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती वतन हमको तेरी कसम तेरी राहों में जाकर उड़ा जाएंगे फूल का चीज है तेरे कदमों में हम मीट अपने सरों की चढ़ा जाएंगे है वतन मेरा जूता है जापानी इंग्लिस्तानी सफला तीनों से फिर भी है हिंदुस्तानी मेरा जूता है जापानी इंग्लिस्तानी सफला तीनों से फिर भी है हिंदुस्तानी मिट्टी में मिल जाओ दिल भर के मैं खिल जाऊं इतनी सी दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जाऊं देखे तो मैं मेरा इतनी सी दिल की आरज़ू जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा ऐ मेरे प्यारे वतन मेरे बिछड़े चमन तुझ पे दिल कुर्बान तुझ पे दिल कुर्बान ये तेरे वीर जवानों का दिलों का मस्तानों का इस देश के यारों क्या कहना ये देश है दुनिया का कहना क्या दूरी छाती वीरों की या बोली शक्लें हीरों की या गाते रांझे मस्ती है तुम्हें मस्ती में भारत माता की जय वंदे मातरम मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाची जी सांगता आहे ती पालक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री सुभाष उगले यांनी विद्यालयासाठी 7 पामची रोपे दिली आहेत. पाम या वृक्षाची वृक्षारोपण करून आजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होणार आहे. तसेच मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण वृक्षारोपणासाठी जायचं आहे. तसेच चहापानासाठी कार्यालयाकडे जाण्याची त्यांना विनंती.